प्रिय बय, आज तुझा 100वा स्वर्गीय वाढदिवस. मनात कितीतरी भावना दाटून आल्या आहेत. खूप 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 उणीव भासते ग तुझी. तू गेल्याला आता जवळपास 15 वर्ष पूर्ण झाली आहेत. पण तुझ्या आठवणी अजूनही ताज्या आहेत ग. कारणही तसंच आहे ना. कारण तू सर्वांच्या आयुष्यात इतका खोलवर ठसा उमटवलास की तुला विसरणं म्हणजे जवळजवळ अशक्य आहे. बय, 84 वर्षांचं सुंदर आणि समृद्ध आयुष्य जगलीस तू. पण जाताना मात्र आपल्या ठसठशीत व्यक्तिमत्वाचा ठसा मात्र आमच्या मनात उमटवून गेलीस. नाती जपण्याची शिकवणूक व भल्या मोठ्या कुटुंबाची शिदोरी सर्वांसाठी तू मागे ठेवून गेलीस. आज तुझ्या मागे एक भलं मोठं मजबूत कुटुंब उभं आहे. 72 लोकांचा हा आपला गोतावळा. 5 मुलं, 15 नातवंड, 28 पतवंड आणि आता झालेलं एक छोटं खापर पतवंड म्हणजे तुझी 5वी पिढी. तू खरंच या मोठ्या प्रेमळ कुटुंबाचं मूळ होतीस. सगळ्यांना प्रेम, एकता आणि आदराच्या बंधनात गुंफणारी तू जणू वीण होतीस. तुझा ऑराच काहीसा वेगळा ग. बय, जापके गावात एका सर्वसामान्य कुटुंबात झालेला तुझा जन्म. 6 भाऊ, 2 बहिणी आणि खूप चुलत भावंड यांच्या समवेत तू वाढत होतीस. तू सर्वांचीच लाडकी होतीस. प्रेमाने सर्व तुला बाबी म्हणायचे असे तू केव्हा म्हणाली होतीस. यथावकाश लग्न होऊन मराठी गावातील चिमा माकल्या घोसाळ यांच्या कुटुंबात सून म्हणून तू दाखल झालीस. जवळजवळ 40 माणसांचं हे मोठं कुटुंब. तू गुण्यागोविंदाने तेथे नांदू लागलीस. आम्ही जावा जावा नेहमी बहिणीसारख्या राहायचो, कधी भांडायचो नाहीत असं किती अभिमानाने म्हणायचीस ग तू. घरची शेती, दुधाचा व्यवसाय हे सगळं सांभाळून तू तुझ्या 5 लेकरांचं संगोपन केलंस. 3 मुलींना सुस्थळी दिलंस. 2 चांगल्या सुना तू आपल्या मुलांसाठी घेऊन आलीस. मुलं, नातवंड, पतवंड अशा भरल्या कुटुंबामध्ये तू सुखासमाधानाने राहत होतीस. बय, खरंच किती सुंदर दिसायचीस ना तू. तू म्हणायचीस, मला पार्लरची गरज नाही, मी मुळातच खूप सुंदर आहे. ते खरंच होतं. तुझं ते स्वतःला सांभाळणं, नीटनेटके केस विंचरणं, चापून चोपून लुगडं परिधान करणं हे सगळंच इतकं सुंदर आणि आत्मविश्वासाने भरलेलं होतं. तुझ्याजवळ नेहमीच एक गोड आणि ओळखीचा सुगंध यायचा. आणि काय ग, किती तू हुशार. जरी औपचारिक शिक्षण घेतलं नव्हतंस तरी तुला कसं काय सगळ्यांचं सगळं माहीत असायचं. तुझी मुलं कुठे काम करतात, तुझी नातवंड कुठे शिकतात, कोणाचं प्लेसमेंट कुठे झालंय, कोणाला कुठे नोकरीमध्ये बदल झालाय, हे सगळं कसं तुला अचूक ठाऊक असायचं. खरंच तू नेहमी काळासोबत राहायची. तुझं ते TV सिरियल्स, चित्रपट, बातम्या बघणं, सध्याच्या लेटेस्ट युगाबरोबर अप टू डेट असणं खरंच किती आगळं वेगळं. तुझी सर्व मुलं, नातवंड यांची तू अत्यंत लाडकी होतीस आणि सर्वजण तुला खूप प्रेम करत तुला आदर दाखवायचे. तुझा 80वा वाढदिवस साजरा करावा असे तुझ्या कुटुंबाच्या मनात होते आणि तुझी देखील तशी खूप इच्छा होती. पण तेवढ्यातच तुझ्या मोठ्या मुलाला गंभीर आजाराची चाहूल लागली आणि बय, तू खचलीस. तुझा तो वाढदिवस
त्यानंतर कधी साजराच होऊ शकला नाही ग. ही खंत नेहमीच तुझ्या मुलांना, तुझ्या कुटुंबाला राहिली. तुझ्या मुलींच्या सर्व मुलांची तू लग्न पाहिलीस, रादर एन्जॉय केलीस. पण घरच्या नातवंडापैकी एकाचंही लग्न तू पाहू शकली नाहीस ग. माझ्या सबीनाचं लग्न पाहिलं की मग मी मरायला मोकळी, असं तू हसत हसत म्हणायचीस. तळण काढायचं अशी देखील तुझी खूप इच्छा होती. आपल्या संपूर्ण आयुष्यात एकदाही स्टेजवर न चढल्याची खंत तुला नेहमीच वाटायची. कदाचित माझ्या घरच्या लग्नात मला ती संधी मिळेल असं तुझ्या मनात असेलही, परंतु स्टेजवर न चढल्याची खंत घेऊनच तू आमच्यातून निघून गेलीस. परंतु तुझं सुदैव इतकं की आपल्या पोटच्या मुलाचा मृत्यू तुला पाहावा लागला नाही, कारण त्याआधीच तू एक्झिट घेतली होतीस. बय, तू जरी आज आमच्यामध्ये नसलीस तरी तुझं प्रेम, तुझी माया आणि तुझी शिकवण आमच्यामधील प्रत्येकामध्ये जिवंत आहे. तू फक्त आमच्यासाठी आजी नव्हतीस, तर तू आपल्या घराचा आत्मा होतीस, आधार होतीस आणि आशीर्वाद होतीस. आज या तुझ्या 100व्या वाढदिवशी मनापासून सांगावंसं वाटतं, बय, तू खूप आठवतेस आणि नेहमीच आठवत राहशील. तुझं प्रेम, तुझं अस्तित्व आणि तुझा सुगंध आमच्या आयुष्यात कायम दरवळत राहील. आणि आम्ही सर्व देखील तू दाखवलेल्या मार्गावरून चालत राहून आपली नात्यांची वीण घट्ट बांधण्याचा नेहमीच प्रयत्न करू. हीच आजच्या दिवशी तुला आदरांजली.